फिल्डिंग सेट केली जाते मैदानावरती आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला अगदी कळंबपाडा टीमच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकताय आरडी क्रीडा संकुल चांदप MIDC बारवी डॅम आणि अगदी आपण पाहू शकतायत या मैदानाचे मालक माननीय श्री रोहिदास दादा भंडारी ज्यांच्या माध्यमातून करत हे मैदान हे मात्र तयार केलं आणि संपूर्ण जर पालकलं तर आज आपण बघू शकतोय या स्पर्धेसाठी अगदी साहिल प्रतिष्ठान व कृष्ण स्मृती चषकासाठी हे मैदान करतर दादाने देखील विनायक दादांच्या एका शब्दावरती जो मात्र अगदी नक्कीच दिलेला आहे आणि आज या मैदानाची चर्चा देखील तितकीच होतीये नवीन सामना मैदानावरती सुरू होईल तशा पद्धतीने ऐकूया नवीन आवाज जोडले जातील मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये अगदी आमचे साथी समालोचक विकीजी शेबाळे सर आमचे दादा थँक्यू थँक्यू सो मच प्रकाशजी भला सर ज्यांचा सत्रामध्ये आवाज जो ऐकायला मिळाला पुन्हा एकदा नक्की या सेकंड स्पेलला झाली सुरुवात म्हणजे अर्थात दुसऱ्या फेरीला झाली सुरुवात दुसऱ्या फेरीचा पहिला सामना घेऊन आलोय एक मोठा सामना पाहायला मिळतोय एका साइडला शहापूर तालुक्यातील धीराज गाजवणारा संघ साई स्पोर्ट्स कलमपाडा त्यांच्या आगीस मुरबाड तालुक्यातील एक नामांकित संघ ज्या संघाचा डंका संपूर्ण मुरबाड तालुक्याने पाहिलाय तो शिदगाव संघ म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पण तो सामना मात्र मैत्रीपूर्व होईल यात मात्र शंका नाहीये कारण दोन्ही संघ एकमेकांना ओळखतायत अनेक मॅचेस या 2 वर्षांपासून आमने सामने झाले आहेत याच्यामध्ये बॅटल मात्र रंगेल सामना हा 4 षटकाचा आहे ही मात्र नोंद घ्या दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल भावेश शीद आणि दीपक शीदच्या दीपक शीदची बॅट बोलली आहे याच्या 5व्या रजनीमध्ये 5व्या नाईटच्या या रणसंग्राममध्ये तर गोलंदाजी मार्गवरती डावखुऱ्याचा गोलंदाज कलमपाडा एक्सप्रेस पवन ठोंबरे चार षटकाचा सामना आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी आले ते पवन ठोंबरे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिदगाव संघाचे 2 धुरंधर बॅटर शीद ब्रदर्स दीपक आणि भावेश ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट जितका कौतुक करावं तेवढं कमीच या चॅनलचं विकी पारदे असेल त्याचबरोबर बाला भस्मा आणि संपूर्ण त्यांची टीम जबरदस्त कॅमेरा वर्क ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट म्हटलं की नक्कीच पारदर्शकता दुसरं नाम क्वालिटी विथ क्लिअरिटी जबरदस्त टेलिकास्ट केला जातोय आजच्या दिवसामध्ये बाला भस्मा सर असतील त्याचबरोबर विकीजी पारदे राजू भस्मा असेल त्याचबरोबर सतीश मेंगाल जबरदस्त टेक्निकल टीम कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय जाऊया मॅच कडे मोठा सामना शहापूर मुरबाडचा क्रिकेट पाहायला मिळतोय या बारू डॅमच्या नक्कीच विभागामध्ये आरडीस क्रीडा संकुल चांदप जबरदस्त मैदान ग्रीन ग्रास इतकी आउटफील्ड फास्ट आहे बॉल एकदा इनफील्ड क्लिअर झाला की थांबत नाहीये जावा मॅच कडे पंचाने दिला ग्रीन सिग्नल दुसऱ्या सत्राला झाली सुरुवात अर्थातच दुसऱ्या फेरीला झाली सुरुवात पवन बॉलिंग मार्क बॅटिंगला दीपक शीद हे मात्र बॅटर रंगल आणि कॅश प्राइज देखील पवन ठोंबरेसाठी आलेला आहे पवन ठोंबरेने मात्र नक्की दीपक शीदची विकेट घेतली तर 50 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल यस रामदास यांनी देखील एटीएम ऑन केलाय पवन साठी जे पाठीराखे आहेत आज दोन्ही टीमला पाठीराखे मात्र भरपूर आहेत जो पाठिंबा देण्यासाठी जो पाठीराखे जोडले गेले आहेत शिदगावचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने आहेत त्याचबरोबर कलमपाड्याचे देखील पाठीराखे मोठ्या संख्येने आहेत कारण आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत फुललेनचा बॉल पुढे टाकलेला होता मिड ऑफ मधनं पाहू शकाल दौलत त्या बॉल वरती नक्की लेट राहिले गेलेत नक्कीच पाहू शकाल रनआउटची चान्स बनली होती जर बॉल कलेक्ट झाला असता तर मात्र कुठेतरी दीपकला मात्र थोडस डगआउट मध्ये जावं लागलं असतं पण तू दुसऱ्या बॉल मध्ये खातं ओपन झालंय दीपक शीदच्या मार्फत आता बॅटिंगला भावेश शीद
यस गोलंदाज पवन ठोंबरे कलमपाडा एंड कडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटिंगला भावेश. पुढे टाकलेला बॉल स्लाइस करायचा होता. बॉल मात्र कव्हर बाउंड्री मध्ये पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली आहे परंतु एकापेक्षा जास्त मिळत नाहीये. एका सिंगलच्या मार्फत धाव फलकावती 2 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. 2 ऑन द बोर्ड. शिदगाव संघ हाय व्होल्टेज ड्रामा बेस वर्सेस बेस आजच्या 5व्या नाईट मधील नक्कीच सगळ्यात मोठा सामना घेऊन आलोय. शिदगाव विपक्ष कलमपाडा अशी मॅच. यस गोलंदाजी मार्कवती पुन्हा एकदा पवन ठोंबरे. बॅटिंगला दीपक शेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी. जो अँगल बनवतो कुठेतरी कटरचा वापर पवन ठोंबरेच्या मार्फत पाहायला मिळतोय. आता रिव्हर्स मारलाय. ताकद नदाकत सर्व काही सिद्ध झालाय. बॉल पाहू शकाल मैदानाला आग लावत चाललाय. दीपक शेतचा पहिला तडाखा. पहिला वार. बॉल सीमा पार. चौकार. फटक्यामध्ये ताकद नदाकत सर्व काही सिद्ध केली आहे बॅटर दीपक शेतनं. आता मात्र प्रॉपर रिव्हर्स स्विच हिट. चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल एक्झॅक्ट जो गली आहे आणि पॉइंटला मात्र 2 फिल्डरला भेदून बॉल मात्र ट्रॅव्हल झाला आणि चौकार. 4 बॉल 6. पुढील बॉल पवन. बॅटिंगला दीपक शेत. पुन्हा एकदा रिव्हर्स मारायचं होता. स्विच हिट. जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडती आहे ही म्हण आहे. आणि त्याच म्हणीप्रमाणे पाऊशाले बॅटिंग. कारण मागच्या मॅच मध्ये पाऊशाल मिस्टर 360 फलंदाजी केली होती दीपक शेतनं. परंतु इथे पवन ठोंबरे सांगतोय मी सुद्धा काही कच्चा खेळाडू नाहीये. पुन्हा एकदा पवन. या बॉल वरती पाहुशाल जबरदस्त बॉल. इथे लाईन चांगली आहे. षटक पहिलं राहिलंय ते साई स्पोर्ट्स कलमपाडा टीमच्या पवन ठोंबरेच्या नावावरती. कारण 6 धावा आल्यात. बेस वर्सेस बेस ची लढाई कशाला म्हटली जाते यासाठी पाहुशाल दीपक शेतला मात्र थांबवणं सुद्धा ही ती मोठी गोष्ट आहे. आणि मोठी गोष्ट सोप्यात करून दाखवली पवन ठोंबरे या गोलंदाजानं. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्यात. अजूनही किती धावा होतील हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. यस शिवा येतोय. शिवा येताना पाहायला मिळतोय. आपण पाहता ऐकतात पिंपळवाडी व साहिल 11 शेलंदवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान व कृष्णा पारधी स्मृती चषकाचा थरार. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. विनायक गोरे आणि कंपनीच्या मार्फत पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धा स्वप्नादुदी सत्यात उतरवण्याचं काम केलं गेलंय. प्रत्येक वर्षी मात्र तितक्या ताकदीने विनायक गोरे यांचं आयोजन मात्र 1 नंबर असतं. आज मात्र संपूर्ण ठाणे डिस्ट्रिक्ट असेल, पालघर डिस्ट्रिक्ट असेल, रायगड डिस्ट्रिक्ट असेल, ज्या स्पर्धेची मात्र पाहुशाल टेनिस बॉल क्रिकेट जगताने दखल घेतलेली स्पर्धा हीच आहे. कारण की ही स्पर्धेसाठी नक्कीच भरपूर कॉल विनायक गोरे यांना देखील आलेले आहेत की आम्हाला एंट्री पाहिजे. तू संपूर्ण स्लॉट मात्र हे बुक झालेले पाहायला मिळते त्या स्पर्धेसाठी. यस जयेश निरगुडा असतील, समीरजी मध्ये असतील, सुरेश उगडा, हरेश निरगुडा, लकी निरगुडा, धीरज निरगुडा, विष्णू कडाली पाहू शकाल. पूर्ण दोन्ही टीम्स यांच्या माध्यमातून नक्की हे आयोजनासाठी भरपूर मेहनत, प्रचंड मेहनत. मुख्य आयोजक जयेश निरगुडा असतील, समीर मध्ये असतील, सुरेश उगडा, हरेश निरगुडा, लकी निरगुडा, धीरज निरगुडा, विष्णू कडाली आणि संपूर्ण टीम पिंपळवाडी आणि साहिल 11 शिळंदवाडी. संपूर्ण 2 टीमच्या मार्फत पाहायला मिळते. 2 मंडळ एकत्र येऊन एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळते आहे. उतरवली आहे ती सत्यात. कौतुक करणे वो हो. इथे कौतुक मात्र आता शिवाच्या मार्फत केली झाली आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा कलमपाडा. आम्ही सुद्धा काही कमी नाही आहेत. ज्या संघानं मात्र पहिल्या मॅच मध्ये 88 मारलं होतं त्या संघाला मात्र या मॅच मध्ये थांबवली गेली आहे. काय पलटवार पाहायला मिळते. उत्तर जशास दिलं जात आहे. पुन्हा एकदा शिवा राऊंड द विकेट. अडव्या बॅटले स्लाइस करायचं होता. प्रेशर आहे इथे मात्र. फटका फसलाय, धक्का पहिला बसलाय. कारण
धक्का पाहायला मिळतोय, पहिला बसलाय, इरादा पक्का दे धक्का पवन ठोंबरेच्या मार्फत, लॉंग ऑफ मध्ये होणार नाही चुकी, पहिला धक्का भावेश शीतचं काम तमाम, बॅटर गॉन. नवीन बॅटर हरिचंद्र, काय गोलंदाजी पाहायला मिळते, डॉमिनेट करून टाकणारी गोलंदाजी, धावसका धाव फलकामध्ये 1 गडी बाद 6, धावा येत नाहीयेत, घड्याळातील काटे सुद्धा टकटक करतायत, प्रश्न विचारतायत की धावा येणार कधी. शिदगाव संघाकडनं थांबून ठेवले, रोखून ठेवले, पायामध्ये बेड्या टाकल्यात, परंतु मात्र एक फायटिंग टोटल तर उभा करावाच लागेल. समोर सुद्धा नक्की शहापूर तालुक्यातील एक नामांकित संघ आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. कलमपाडा, ज्याही संघाचा बोलबाला संपूर्ण खर्डी कसारा विभाग असेल, आंबेडकर विभाग असेल, संपूर्ण शहापूर विभागाने पाहिलाय. आणि आज मात्र पावसाळी या रजनीमध्ये पाहायला मिळतो त्याचा परफॉर्मन्स, बेस्ट बॉलिंगचा परफॉर्मन्स राहायला लागलाय. शिवा बॉलिंग मार्क मध्ये, कलमपाडा यांकडनं बॅटिंगला हरिचंद्र शीद. इथे मात्र पाहू शकाल फिंगर अप केली आहेत, फिंगर अप, OUT रेड सिग्नल. बॅटर हरिचंद्र शीतचा मात्र काम तमाम केलाय, आणखीन एक काटा काढलाय बाहेर हरिचंद्र शीतचा नावाचा बॅटर. लेग बिफोर, OUT आउट, फलंदाज गॉन. ना 2 गडी बाद 6, धावा धाव फलकामध्ये धावा येत नाहीये, धावा होत नाहीये, धावा करावा लागतील, कारण डू ऑर डाय सिच्युएशन आहे. जो जिंकेल करो या मोरोची स्थिती, कारण इथे नॉकआउट आहोत. जो जीता वही सिकंदर, हारेगा थेट घर जाएगा. गोलंदाज सज्ज, शिवा बॅटिंगला, नाना राऊंड द विकेटने पुढे टाकलेला बॉल, इथे सुद्धा स्लाइस करायचा होता, लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट, चेंडूवाला हा डॉट बॉल येईल का मिड ऑन ओव्हर. लागोपाठचे 3 विकेट घेतले तर मुकेश ठोंबरे यांच्याकडनं 300 रुपये दिले जातील, ते देखील कॅश दिले जाईल. यस, गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा शिवा.
लॉफ करायचा होता मिस्टामिक, फटका फसलाय, झेल कॅरी झालेला पाहायला मिळतोय. विकेट प्लेस पाहू शकाल, मिडल ओव्हर ती जातीय साई स्पोर्ट्स कलमपाडा टीमच्या शिवाय या गोलंदाजाकडे. नानाचा देखील खेळ संपवलाय. 3 गडी बाद 6, बॅटर गॉन. काय मॅच पाहायला मिळते आहे. आता प्रेक्षक विचार करतायत की काय, हा तो संघ आहे ज्या संघानं 88 धावा पहिल्या मॅच मध्ये केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये थोडस बदललंय चित्र. हेच तर क्रिकेट आहे. काल तुम्ही हिरो होता, आज तुम्ही झिरो व्हाल. आज तुम्ही झिरो आहात तर उद्या तुम्ही हिरो व्हाल. हेच तर क्रिकेट शिकवतं आपल्याला. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सुजल येतोय. आता संपूर्ण जबाबदारी असेल दीपक शीद या बॅटर वरती. आता दीपकला मात्र शांत बसून चालणार नाहीये, मात्र त्याला करावा लागेल दीपक शीदला. पण धावा करावाच लागतील उर्वरित 2 ओव्हर मध्ये. 3 गडी बाद 6 धावा धाव फलकावरती. आज अंडर तुम्ही फ्लड लाईट मध्ये खेळता, दबाव आहे, प्रेशर आहे. कारण आज तुम्ही तुमच्या गावाची जर्सी घातली आहे. गावासाठी जेव्हा टीम जिंकते त्या प्लेअरचं नाव होत नाही, त्या गावाचं प्रथम नाव त्या गावाचं होतं की ही टीम जिंकते, ही हा गाव जिंकलाय. कुठेतरी गावासाठी प्रथम प्राधान्य देणं गरजेचं आहे. हेच तर ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्याला शिकवते. कारण पैशासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत जात नाही आहे. या ट्रॉफीसाठी खेळलं जातं आपल्या गावाच्या सन्मानासाठी आणि त्या गावासाठी एफर्ट द्या मित्रांनो. जावा मॅचकडे. ऑन बॅक टू क्रिकेट. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह करायचा होता. बाद पाहू शकाल पॉइंट मध्ये फिल्डिंग. दौलत तिकडे पोहोचले गेलेत. एकच धाव. क्विकली सिंगल, क्विकली एक धाव. धाव संख्या धाव फलकावधी 7 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 6 धावा धाव फलकावधी शिदगाव संघाची. आता थोडीशी लागली आहे वाट, परंतु पाहू शकाल कमबॅक करावं लागेल. फायटिंग टोटल तर उभा करावं लागेल. कारण चेसिंग साठी नक्कीच आपण भरपूर टुर्नामेंट पाहतोय मित्रांनो. आपण चेसिंग साठी नक्कीच अवघड जातोय, परंतु नक्की टार्गेट सेट करावं लागेल. परंतु बॉलिंग देखील जबरदस्त पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पॉइंटच्या मार्फत. एक धाव तर कंप्लीट केली गेली. सेकंड साठी कॉल दिला गेलाय. बॅटर मात्र धावा सुटले गेल्यात. 2 धावा 12च्या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या साह्याने धाव सगळे धाव फलकावरती. 3 गडी बाद 9. ज्या हाफ चान्स आहेत त्याला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागतील शिदगाव संघाला देखील. डबल सिंगलने मात्र धाव फलक मात्र सजवावा लागेल. यानंतर देखील ड्रॉ केले जातील. उर्वरित ज्या 3 चिठ्ठ्या काढल्या गेल्यात त्याच्यामध्ये ही विनिंग चिठ्ठी मात्र टाकली जाईल. ही मात्र नोंद घ्या. नवीन काहीतरी संकल्पना ही ऑर्गनाइज विनायकजी गोरे सरांच्या मार्फत पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेला. इथे मात्र पाहू शकाल जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर कट झालेला पाहायला मिळतोय. ही खासियत आहे सुजलची मार्फत पाहायला मिळते. 3 गडी बाद 9 थांबवलं गेलंय शिदगाव संघाला देखील. नाव आहे क्रिकेट. काल तुम्ही हिरो होतात, आज तुम्ही झिरो व्हाल. आज तुम्ही झिरो आहात तर उद्या हिरो बनाल. हेच तर क्रिकेट आहे. सुजल तयार. कट करायचा होता रमेश साठी. इथे टाकलेला बॉल. इथे सुद्धा नक्की पाहू शकाल डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 गडी बाद 9 धावा धाव फलकावरती. वाह काय मॅच पाहायला मिळते आहे. थांबवलंय शिदगाव संघाला. गोलंदाज पाहायला मिळत आहेत. पवन असेल, शिवा असेल, सुजल असेल. साई स्पोर्ट्स कलमपाडा टीम कडनं आज शहापूर तालुक्यातून का आलोय. एवढा 50-55 किलोमीटरचा प्रवास करून तर चांगला उत्तम क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही आलोय. आणि नक्कीच पाहू शकाल चांगला परफॉर्मन्स देखील. बॉलिंग मात्र डॉमिनेट करून टाकणारी पाहायला मिळते आहे. पुढील बॉल सुजल. बॅटिंगला रमेश. राऊंड द विकेट. फुल स्टेट डाऊन ग्रास. सरळ बॅट मध्ये फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल आहे. संघर्षाचा नाद शंकनाथ फुंकणारा आलाय मिस्टर रमेशच्या बॅट मधनं. चौकार 4 धावा. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती, ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका मात्र एक्झिक्यूट केला ऑन साइडला सरळ बॅटनं मात्र. 3 गडी बाद 13. 3 गडी बाद 13. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल रिमेनिंग. थर्ड ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक असेल. बॉलिंग मार्क मध्ये सुजल. या बळी मात्र रमेशने मात्र तो फटका सजवलाय. चौकार आलाय. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. 4 षटकाचा सामना आहे. या बॉल मध्ये किती धावा येईल. पुढे येतात सुजल. राऊंड द विकेट रमेश साठी. पुन्हा एकदा बॅटर फिरवली होती. सबमरीन बॉल. उडलाच नाहीये बॉल. टप्पा पडल्यानंतर खालूनच गेला. षटक 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी बाद 13. 3-13. घड्याळामध्ये देखील 1 वाजून 52 मिनिटे झालेले आहेत.
आताच्या घडीला चाललेला मोठा सामना शिदगाव विपक्ष कळंपाडा 3 गडी बाद 13. आज चिखलोली ठाकूरवाडा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आहे. विकी पारधी सरांनी पुरस्कृत केलेला संघ म्हणजे परमित्र बाला बसमान कंपनी चिखलोली ठाकूरवाडा हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. हे पाहू शकाल आमचे संपूर्ण आता कॅमेराच डायरेक्ट व्यासपीठावरती मारलेला आहे. थोडस रेस करतायत, चर्चा करतायत चालू सामन्याची देखील. रुपेश गिरे रील स्टार आहे, तसे बाला बसमा सर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये संदेश पोहोचवला जातोय. रील स्टार आता मला मॅच झाल्यानंतर त्यांचा नक्की इंस्टाग्राम सोशल मीडिया चेक करावंच लागेल, कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्हिडिओ बनवल्यात. कारण आताच्या घडीला रील स्टार म्हटलं की नक्की एक प्लॅटफॉर्म आलाय सोशल मीडियाच्या मार्फत. एक सोशल मीडियाच्या मार्फत नक्की एक हे चालय, ट्रेडच आलाय सोशल मीडियाचा, बरोबर ना सर? चिखलोली ठाकूरवाडा 3 गडी बाद 13 आणि कॅमेरामॅन काही पाहू शकाल जबरदस्त कॅमेरावर करतोय. जावा मॅच कडे. शेवटचं षटक सुमित, बॅटिंगला असेल दीपक शेत. दीपकला मात्र आता दिवा पेटवावा लागेल, दीप प्रज्वलित करावा लागेल दीपकला. स्लाइस केलाय, हॅमट केलाय, चांगला फटका, डाऊन ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. एक तर धाव कंप्लीट केली गेली, सेकंड साठी कॉल दिलाय, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, 2 धावा होत आहेत. बॅकअप चांगला आहे अरुणचं. या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धाव संख्या 3 गडी बाद 15. 5 बॉल मध्ये दीपक शीत किती धावा करेल? संघर्षाची वाट मात्र तुम्हाला प्रज्वलित करावा लागेल, यशाचा ज्वालामुखी तुम्हाला मिठीत घ्यावा लागेल. दीपक शीत आता तूच करू शकतो. आता मात्र पाहू शकाल या धावा फायटिंग टोटल तर तुलाच करावा लागेल. गोलंदाज सुमित तयार पुन्हा एकदा कलमपाडा एंड कडनं. आज काही बॉलिंग राहिली गेली आहे. इथे सुद्धा स्लाइस करायचा, सरळ बॅटने फटका सजवायचा होता. बॉलिंग चांगली पाहायला मिळते. आलेला हा बॉल इट इज अ डॉट बॉल. 3 गडी बाद 15 धावा धाव फलकावरती. ही बॉलवरती अडवा बॅटने स्लाइस करायचा होता, बॅटने बॉलचा झाला नाही संपर्क. आणखीन एक आला चेंडू डॉट बॉल. 3 गडी बाद 15 धावा धाव फलकावरती. चला जे ड्रॉ साठी यायचंय तर ज्या विनिंग टीम्स असतील त्यांनी कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. ड्रॉ साठी लगेच यायचं आपण. चला ज्या विनिंग टीम आहेत, ज्या बाकीच्या 3 त्यांनी लवकर लवकर आपण रिपोर्टिंग करा. याही बॉलवरती स्लाइस करायचा होता. वाह, काय बॉलिंग पाहायला मिळते आहे. आज मॅच झाल्यानंतर कलमपाडा टीमने फर्स्ट राऊंड जिंकला, त्यानंतर नशिबाचा भात जेवलाय का काय हा संघ हेच कळत नाहीये. कारण नशीब मात्र आज मात्र पाहू शकाल त्यांच्या सोबत आहेत. बॉलिंग मात्र अप्रतिम दर्जाची आज पाहू शकाल. या रजनीमध्ये 5व्या रात्रीमध्ये डोळ्याचा पारणं फेडणारी गोलंदाजी कलमपाडा टीम कडनं पाहायला मिळते. पुढील बॉल राऊंड द विकेट. आता रिवर्स मारायचा होता, स्विच हिट मारायचा होता. लाऊड अपील केली जाते. हाऊ वाज दॅट? आलेला या बॉल वरती देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच पंच सांगतात इम्पॅक्ट थोडासा बाहेर होता, स्टंपच्या थोडासा इम्पॅक्ट बाहेर होता, हेच पंच दर्शवतायत. 3 गडी बाद 15. चला येण्याची वाडी टीमचे कॅप्टन, शिल्ड सी टीमचे कॅप्टन आपण लवकर लवकर या. आणि चिखलोली ठाकूरवाडा टीमचे कॅप्टन. धाव संख्या 15 झाल्या. 3 गडी बाद 15. काय मॅच झालेली पाहायला मिळते आहे. ना भूतो ना भविष्यती अशी झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते असे कारनामे तर भरपूर होत आहेत. पहिल्या दिवसापासून, पहिल्या रजनीपासून, पहिल्या नाईट पासून. शेवटचा बॉल 3 गडी बाद 15. थांबून ठेवलाय शिदगाव या संघाला. केलेली बॉलिंग देखील जबरदस्त पाहायला मिळते आहे. सुमित तयार बॅटिंगला. दीपक थांबवलंय. दीपक शिदला या मॅच मध्ये धारदार गोलंदाजी, वाऱ्यावर प्रतिवार करणारी गोलंदाजी. आता देखील रिवर्स मारायचा होता. या बॉलवरती पाहू शकाल विकेट आली आहे. फलंदाज बॅटर बाद. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय, संपलेला पाहायला मिळतोय. धाव संख्या 15. बनवायच्यात करायच्यात गोला.
16 धावा. आम्ही सुद्धा शहापूरकर आहोत, आम्ही सुद्धा कलमपाडा टीम आहोत. असं जबरदस्त बॉलिंग 4 ओव्हर मध्ये फक्त करायच्यात 16 धावा. इथे ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय विनायकजी गोरे दादांच्या माध्यमातून. एक विनिंग चिठ्ठी असेल आणि त्यात 3 चिठ्ठे असतील. चिखलोली, ठाकूरवाडा, शिळसी आणि एनाची वाडी यामध्ये ड्रॉ केला जाईल. कोणची कोणची मॅच आहे? यस विष्णू सर, विष्णू कडाळी कुठे असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हा लगेच. सामना मात्र आता सेकंड राऊंडचा सेकंड मॅच. एक मोठा सामना, आणखीन एक एनाची वाडी, दुसरा बोला चिखलोली ठाकूरवाडा. आणखीन एक मोठी मॅच पाहायला मिळेल. फिल्डिंग लावून घ्या. 16चं टार्गेट दिलं गेलंय आणि या 16 धावा होतील का डिफेंड या ऐकवण्यासाठी दुसऱ्या बाजूला जॉईन होतील या शिलंदवाडी गावचा बुलंद आवाज. विशाल मात्र जॉईन होतील. नका पाहत राहा, ऐकत राहा या रजनी क्रिकेटचा रणसंग्राम. की जे शेवाळी सर आमचे दादा यांचा आभार तुम्ही ऐकला होता. सातत्यानं ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लीड केली जाते. आजच्या दिवसामध्ये 5वी रजनी जी आपल्याला पाहायला मिळते. 5व्या रजनीमध्ये चाललेला सामना दुसऱ्या राऊंडचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन टीमच्या माध्यमातून एक मातब्बर लढत पाहायला भेटत होती. परंतु कळमपाडा क्रिकेट संघाचा विचार करायला गेला तर नक्कीच शहापूर तालुका म्हटलं गेलं तर एक वेगळा तालुका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या तालुक्यामध्ये संपूर्ण टीम, मातब्बर टीम आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. आणि ही देखील मातब्बर टीम आपल्याला पाहायला मिळते. कळमपाडा बनाम शिदगाव असा सामना आपण एन्जॉय करत आहात. आणि अगदी पागदर या सामन्यामध्ये कमीत कमी धावा, लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला भेटते. परंतु आपण पहिल्या दिवसापासून एन्जॉय करत होतो. लो स्कोरिंग मॅच देखील डिफेंड होत होत्या. त्यानंतर अधिकच्या धाबा देखील चेस होत होत्या. त्या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. शिदगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून जर का गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली तर नक्कीच या धाबा सहजरित्याने डिफेंड होऊ शकतात. चला स्पीडअप ठेवा शिदगाव क्रिकेट संघ. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर दाखल झाले आहेत. पवन तर त्यांच्या सोबतीला पवन आणि दौलत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. या टीमचा तारणहार तारा सितारा पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सातत्याने ज्याची बॅट बोलती की ये सामना तो जीतना है मेरे भाई और यहाँ पे कुछ तो करने का है मेरे भाई और यहाँ से एक तो ट्रॉफी लेके जाने का है मेरे भाई. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर युनिट पाहायला भेटतो. बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये दर आलाय आणि त्याला पाठवून दिलाय. सरळ पाहावं लागेल बॉलवरती किती धावा. यस पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. पहिल्याच बॉलवरती तडाकेदार षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. बॅटिंग करत असताना पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. मी तर मगाशीच उल्लेख केला होता. अगदी मोठा फलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. आणि त्याच्याच माध्यमातून त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाडून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. पहिल्याच बॉलवरती उत्तुंग असा लांबवर षटकार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 23 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा लाईन चेक जाईल का. यस लाईन चेक केली जाते आउटसाइड द ऑफ स्टंप. अजून एक वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव खर्च केली जाते गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज
भारत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अधिकची धाव जरूर करते केली जाते. स्ट्रायकर एंडवरती पुन्हा एकदा बॅटर पवन होते, परंतु पवनला देखील बेट करून टाकलाय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आला. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल पासून डॉट बॉलची संख्या करावी होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भरत आपल्याला पाहायला मिळत होता. हवा तसा परफॉर्मन्स या मॅच मध्ये दिला जात नाहीये. शीतगाव टीमच्या माध्यमातून हरकत नाहीये. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक क्वेश्चन छोट जे पाहायला भेटतंय. 22 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. 22 बॉल 9 धावसंख्येची गरज असताना फटका जरूर सजवलाय, परंतु हवा तसा कनेक्शन झाला नाहीये. क्षेत्राच्या उपस्थित आहेत आणि बघता बघता त्या बॉल वरती होती एक सिंगल कंप्लीट. एकेरी दुहेरी धावेला जरी प्राधान्य दिला गेला तरी हा सामना सहजरित्याने खिशात ठेवू शकताय. सध्या तरी सेकंड बॅटिंग करत असताना कळंपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. कळंपाडा टीमच्या माध्यमातून आज हवा तसा परफॉर्मन्स या मॅच मध्ये दिला जातो. लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला भेटते. कळंपाडा मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले तो हुक शॉट आणि बॉल देखील चालाय बाउंड्रीच्या पलीकडे. मॅचची हवा काढणारा हा आलाय उत्तुंग असा चौकार. या बॉल वरती देखील चौकाराला मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर मॅच कुठेतरी आपल्या खिशामध्ये ठेवत असताना कळंपाडा टीम जी पाहायला मिळते 20 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. 20 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. इक्वेशन खूप छोटं होत चाललंय. मैदानाच्या आतमध्ये कळंपाडा क्रिकेट संघ आज कुठेतरी फुल युनिफॉर्म मध्ये दिसतोय की काय, कारण की खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आम्ही का आलोय त्याचा प्रत्युत्तर दिला जात आहे. अगदी पाहत दौलतच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. यस आणि पाठवून दिलाय श्रीमारेशा पार. मॅच फिनिश. अगदी पाहत बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटत होता आणि मॅच फिनिश फटका देखील दौलतच्या माध्यमातून केला गेलाय. सामना जिंकला गेलाय कळंपाडा टीमच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक टीम कळंपाडा आणि हार्ड लक टफ लक टीम शीतगाव. अधिकचा वेळ देखील तुम्ही वाचवला, तुमचा देखील मनपूर्वक आभार. कारण की लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला भेटत होती, परंतु लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील चांगला हवा तसा परफॉर्मन्स शीतगाव टीमच्या माध्यमातून दिला गेला असता